लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात. 7/12 उताऱ्याचा लॉक काढण्यासाठी 3,000ची मागणी. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंत चंद्रकांत फुलारी वय 53 हे उपळे दुमाला मंडळ तहसील कार्यालय बार्शी येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराने आपल्या आजीचे नाव शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावर वारस म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ही नोंद प्रमाणित करण्यासाठी 7/12 उताऱ्यावरील लॉक काढण्यासाठी फुलारी यांनी 3,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. तक्रारदाराने याबाबत ACB सोलापूरकडे तक्रार दाखल केल्यानंतर 28 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान आरोपी फुलारी 3,000 रुपये स्वतः स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्ह्याचे नोंद करण्यात आले. ही कारवाई ACB पुणे परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र लांबाते यांच्यासह ACB सोलापूर पथकाने सहभाग घेतला. शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा त्यांचे एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.